Welcome student. Today we learn overall structure of DBMS. The DBMS consists of multiple components. These components are application, end user, DDL, after that DDL compiler, query optimizer, and after that DDL compiler, store data manager, and in the last there is a database. In database there are three components. First one is data files, after that compile DML, and last one is data dictionary. Now we learn each component one by one in detail. First one is a DDL. DDL here is a DDL in diagram. Here is a DDL. Okay. In the first now working we can use the DDL compiler. Okay. The full form of DDL is data definition language. Okay. आता त्याच्या फुल फॉर्म मध्येच डेटा डेफिनेशन लँग्वेज. ओके. आता त्याच्यामध्ये बघा द DDL कंपायलर. ओके. ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ DBMS त्याच्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. DBMS इज ॲक्ट ॲज अ इंटरफेस बिटवीन द युजर्स अँड द डेटाबेस. DBMS काय होतो? इंटरफेस म्हणून ॲक्ट होतो. कोणाच्यामध्ये असतो तो इंटरफेस म्हणून कोणाच्यामध्ये वर्क करत असतो? युजर आणि डेटाबेस. युजर आणि डेटाबेसमध्ये कम्युनिकेशन व्हावं म्हणून काही इंटरफेस आपण कोणता यूज करतो? DBMS. ओके. द युजर रिक्वेस्ट द DBMS टू परफॉर्म द व्हेरियस ऑपरेशन ऑन द डेटाबेस. युजर काय करतो? DBMSला रिक्वेस्ट करतो. कशासाठी? आपल्याला काय करायचे? डेटाबेसवरती मल्टिपल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, म्हणून मग ते मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी युजर कोणाला रिक्वेस्ट करत असतो? DBMS. आणि मग DBMSवरती रिक्वेस्ट केल्यानंतर तो काय करतो? डेटाबेसवरती व्हेरियस ऑपरेशन करत असतो. ओके. नाव all components we learn one by one in detail. Okay. First one is DDL compiler. The DDL compiler convert the DDL commands into a set of tables containing metadata stored in a dictionary, data dictionary. Okay. आता हा DDL compiler काय करत असतो? डेटा डेफिनेशन लँग्वेज कंपायलर काय करतो? DDLच्या ज्या कमांड्स आहेत त्या कन्वर्ट करतो. कशामध्ये बघा? इंटू अ सेट ऑफ टेबल्स. त्या ज्या DDLच्या कमांड्स आहेत त्या टेबल्सचे काही सेट आहेत त्यांच्यामध्ये कन्वर्ट करण्याचं काम करत असतो. आणि ते टेबल्स आहेत ते कशाने कन्सिस्ट असतात? मेटा डेटा स्टोअर इन अ डेटा डिक्शनरी. ते जे टेबल्स आहेत त्यांच्यामध्ये कोणता डेटा असतो? आपला मेटा डेटा असतो. आणि तो जो डेटा आहे टेबलचा जो मेटा डेटा आहे आणि त्या कमांड्स हे सगळं घेऊन कुठं स्टोअर करतो आपण? डेटा डिक्शनरीमध्ये स्टोअर करतो. ओके. ना काय करतो? DDL कंपायलर काय करतो? DDLच्या ज्या कमांड्स आहेत त्या काय करतो? कन्वर्ट करतो. कुठं? जे तुमचे टेबलचे सेट ऑफ टेबल्स आहेत आणि ते टेबल्स कशाने कन्सिस्ट आहे? तुमच्या मेटा डेटाने. मग ते मेटा डेटाने जे टेबल्स कन्सिस्ट आहे त्यांच्यामध्ये काय करतो? DDL कमांड्स कन्वर्ट करतो. आणि मग हे सगळं कन्व्हर्जन झाल्यानंतर तो जो DDLच्या ज्या कमांड्स आहेत त्या कन्वर्ट केलेल्या कमांड तो स्टोअर कुठे करत असतो? तर डेटा डिक्शनरीमध्ये स्टोअर करत असतो. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की बाबा काय कसं येते. ओके. हे पहा इथे दिलेलं आहे. हे पहा DDL कंपायलर काय करतो? बायनरी दाखवलेलं आहे त्यांच्यामध्ये. बायनरी डिरेक्शन दाखवली. हा जो DDL कंपायलर आहे तो काय करतोय? त्या DDL कंपायलर त्या ज्या कमांड्स आहेत त्या काय करतोय? ह्या डेटा डिक्शनरीमध्ये. डेटा डिक्शनरी कुठे आहे? तुमच्या डेटाबेसमध्ये. तो काय करतो? त्या कमांड्स मेटा डेटामध्ये टाकतो आणि त्या सगळ्या कशामध्ये स्टोअर होतात? तुमच्या ह्या डेटा डिक्शनरीमध्ये स्टोअर होत असतात. ओके. ना द मेटा डेटा इन्फॉर्मेशन इज. मग आता मेटा डेटा म्हणजे काय? थोडक्यात की बाबा तुमच्या फाईलचं नेम, त्याचे डेटा आयटम, नंतर त्याच्या स्टोरेजची डिटेल्स, त्या फाईलच्या स्टोरेजची डिटेल किंवा काय ती इन्फॉर्मेशन जी मॅपिंग केलेली ती सगळी इन्फॉर्मेशन म्हणजेच काय? मेटा डेटा. मेटा डेटा म्हणजे काय? तुमच्या त्या फाईलचं नेम, त्या डेटा आयटम्स, नंतर तुमच्या स्टोरेज डिटेल्स, त्या फाईलच्या स्टोरेजच्या डिटेल्स किंवा मॅपिंग इन्फॉर्मेशन ही सगळी कशामध्ये स्टोअर असते? आपल्या मेटा डेटामध्ये. त्यालाच आपण मेटा डेटा म्हणतो. ओके. सेकंड पॉईंट इज DML कंपायलर क्वेरी ऑप्टिमायझर. ओके. आता DMLचा फुल फॉर्म काय? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ओके. आता नावातच आहे मॅनिप्युलेशन. डेटा काय करायचा? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. डेटा काय करायचा? आपल्याला मॅनिप्युलेट करायचा आहे. ओके. द DML कमांड्स. आता DMLच्या कमांड्स कोणत्या? सच ॲज इन्सर्ट, अपडेट, डिलीट, रिट्राईव्ह.
एक्सेट्रा फ्रॉम द ॲप्लिकेशन प्रोग्राम. आता DMLच्या काही कमांड्स आहेत, कोणत्या कोणत्या, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, रिट्रॅक्ट, या सगळ्या कमांड्स तो काय करतो, कुठून, फ्रॉम द ॲप्लिकेशन प्रोग्राम, ॲप्लिकेशन प्रोग्राममधून घेतो, अँड आर सेंड टू द DML कंपायलर फॉर द कंपायलेशन. आणि मग काय करतो, ह्या सगळ्या ॲप्लिकेशन प्रोग्राममधून तो सगळ्या ह्या कमांड्स घेतो आणि कोणाला सेंड करतो, तर DML कंपायलरला. आणि मग DML कंपायलर काय करतो, त्या ज्या सगळ्या कमांड सेंड केल्या त्यांच्यावरती काय करत असतो, कंपायलेशनची प्रोसेस करत असतो. ओके. आता कंपायलर काय करतो, तुमचं हाय लेवल लँग्वेजचं लो लेवल लँग्वेजला कन्वर्ट करत असतो. ओके. हां, इट कन्वर्ट दिस कमांड इनटू ऑब्जेक्ट कोड फॉर अंडरस्टँडिंग द डेटाबेस. मग तो काय करतो, त्या ज्या आलेल्या ज्या कमांड्स आहेत त्या काय करतो, कन्वर्ट करतो. कशामध्ये, ऑब्जेक्ट कोड. ऑब्जेक्ट कोड म्हणजे काय, तुमच्या कम्प्युटरला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये तो काय करतो, कन्वर्ट करतो. फॉर अंडरस्टँडिंग द डेटाबेस, म्हणजे डेटाबेसला तुमची ॲक्च्युअल भाषा कळत असते का, नाही, तर त्याला काय, त्याची स्वतःची भाषा समजत असते. मग हा जो DML कंपायलर आहे तो काय करत असतो, की ज्या तुम्ही ज्या क्वेरीज टाकल्यात किंवा ज्या कमांड्स टाकल्यात त्या काय करत असतो, डेटाबेसला ज्या लँग्वेजमध्ये समजतात त्या लँग्वेजमध्ये काय करत असतो, कन्वर्ट करत असतो. ओके. द ऑब्जेक्ट कोड इज ऑप्टिमाइज इन द वे टू एक्झिक्यूट अ क्वेरी बाय द क्वेरी ऑप्टिमायझर अँड देन सेंड टू डेटा मॅनेजर. ओके. तिथे सेंड आहे, सॉरी सेव नाही आहे, सेंड. द ऑब्जेक्ट कोड इज ऑप्टिमाइज इन द वे टू एक्झिक्यूट अ क्वेरी बाय द क्वेरी ऑप्टिमायझर. म्हणजे काय, तो जो डेटाबेसकडे कोणता कोड आलेला असतो, ऑब्जेक्ट कोड. आणि मग तो काय करतात, तो जो ऑब्जेक्ट कोड आहे त्याच्यावरती काय करतं, डेटाबेस काहीतरी क्वेरी, जी तुम्ही क्वेरी दिलेली ती काय करतो, एक्झिक्यूट करतो युजिंग द क्वेरी ऑप्टिमायझर. क्वेरी ऑप्टिमायझरच्या मदतीने आलेली जी क्वेरी किंवा जी कमांड आहे ती काय करतो, एक्झिक्यूट करतो. आणि मग काय करतो, सेंड टू द डेटा मॅनेजर. आणि ती कोणाला सेंड केली जाते, डेटा मॅनेजरला. ओके. मग ती परत डेटा मॅनेजरला सेंड करताना कोणत्या भाषेत जाते, डेटा मॅनेजरला जी लँग्वेज समजते त्या भाषेमध्ये ती त्याला परत सेंड केली जाते. ओके. हे झालं DML कंपायलर. पहिलं आपण DDL कंपायलर. DDL कंपायलरमध्ये काय असतात, DDL कमांड्स असतात, त्या आपण सेट ऑफ टेबल्समध्ये कन्वर्ट करतो आणि नंतरनं काय कन्वर्ट करतो आणि मग नंतरनं कुठे स्टोअर होतात, त्या डेटा डिक्शनरीमध्ये. ओके. आणि मग त्याच्या तो जे टेबल्स असतात ते कशाने कंटेन असतात, तुमच्या मेटा डेटाने. मेटा डेटा म्हणजे मी सांगितलं, फाईलचं नेम, त्याचे डेटा आयटम्स, त्याचं फाईलच्या स्टोरेजचे डिटेल्स, ते झालं मेटा डेटा. DML कंपायलर काय करत असतो, तुमच्या ज्या क्वेरीज आहेत त्या काय करत असतो, DML कंपायलरला सेंड केल्या जातात. कशासाठी, कंपायलेशनसाठी. आणि मग कंपायलेशनची प्रोसेस होताना तो काय करतो, की बाबा त्या ज्या कमांड्स ऑब्जेक्ट कोडमध्ये कन्वर्ट करतो आणि डेटाबेसला सेंड करतो. मग नंतर काय, तो जो ऑब्जेक्ट कोड आहे त्याच्यावरती काय करतात, ज्या क्वेरीज दिल्या, ज्या कमांड्स दिल्या त्या एक्झिक्यूट केल्या जातात युजिंग द क्वेरी ऑप्टिमायझर. आणि नंतर कोणाला सेंड केल्या जातात, डेटा मॅनेजरला. ओके. ना थर्ड वन इज अ डेटा मॅनेजर. ओके. द डेटा मॅनेजर इज द central software component of the DBMS is also known as database control system. मग डेटा मॅनेजर म्हणजे, डेटा मॅनेजर काय करतो, सिम्पल आहे, डेटा मॅनेजर डेटा मॅनेज करतो. म्हणजे काय, तो काय करतो, DBMSच्या सॉफ्टवेअरने, DBMS हे काय एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्या मदतीने काय करत असतो, तुमची जी सिस्टीम आहे त्याच्यावरती काय करत असतो, कंट्रोल करत असतो. ओके. नंतर फंक्शन्स ऑफ डेटा मॅनेजर. न आता डेटा मॅनेजरचे फंक्शन्स काय दिले, इट कन्वर्ट द रिक्वेस्ट रिसीव्ह फ्रॉम द क्वेरी ऑप्टिमायझर टू मशीन अंडरस्टँडेबल फॉर्म. म्हणजेच तो काय करत असतो, की बाबा म्हणजे जी तुम्ही क्वेरी दिलेली, ती जी रिक्वेस्ट केलेली ती काय करतो, क्वेरी ऑप्टिमायझरने जी काय त्याला कमांड दिलेली ती काय करत असतो, मशीन अंडरस्टँडेबल फॉर्ममध्ये काय करत असतो, कन्वर्ट करत असतो. अजून काय, कंट्रोल द DBMS इन्फॉर्मेशन. तो अजून काय करत असतो, कंट्रोल द DBMS इन्फॉर्मेशन, ॲक्सेस दॅट इज स्टोअर ऑन अ डिस्क. ओके. कंट्रोल द DBMS इन्फॉर्मेशन ॲक्सेस दॅट इज स्टोअर्ड ऑन अ डिस्क. म्हणजे जी आपण जो डेटा डिस्कवरती स्टोअर केला तो काय करत असतो, त्याच्यावरती कंट्रोल करत असतो. जो आपण डिस्कमध्ये डेटा स्टोअर केला त्याच्यावरती काय करत असतो, तो कंट्रोल ठेवत असतो युजिंग द DBMS सॉफ्टवेअर. ओके. आफ्टर दॅट इट कंट्रोल्स द
हँडलिंग बफर्स इन अ मेन मेमरी. अजून कशावरती कंट्रोल करत असतो, पहिलं कशावरती, जो डिस्कमध्ये आपण डेटा स्टोअर केला आहे त्याच्यावरती कंट्रोल करत असतो. अजून कुठं, हँडलिंग बफर इन मेन मेमरी, जे बफर्स आहेत त्यांचं पण काय करत हँडल करत असतो. जे बफर्स आहेत ते पण काय करत असतो, बफर्स कुठं, तुमच्या मेन मेमरीतले जे बफर्स आहेत त्यांना पण काय करत असतो, हँडल करत असतो. अजून काय, इट सिंक्रोनायझेस द सायमल्टेनियस ऑपरेशन परफॉर्म बाय द कॉन्करंट युजर. म्हणजे डिफरंट युजर्स काय करतात, ते एकच टास्क, एकच ऑपरेशन सायमल्टेनियसली परफॉर्म करतात. ते म्हणजे तुमचं एकच एक्झाम्पल आहे, ते मल्टिपल स्टुडंट्स सॉल्व करत असतात. मग त्यावेळेस काय करायचं, सिंक्रोनायझेशनचं प्रोसेस असते. मग ती सिंक्रोनायझेशनची प्रोसेस पण कोण करत असतं, तुमचं डेटा मॅनेजर. ओके. अजून काय, इट ऑल्सो कंट्रोल द बॅकअप अँड रिकव्हरी ऑपरेशन. अजून कशाचं वर्क करत असतो तो, तुमचं जे बॅकअप आहे त्याच्यावरती पण कंट्रोल ठेवत असतो आणि तुमचं जे रिकव्हरीचे ऑपरेशन्स आहेत त्याच्यावरती पण तो काय करत असतो, कंट्रोल ठेवत असतो. ओके, समजलं, डेटा मॅनेजर. नेक्स्ट वन इज डेटा डिक्शनरी. आता डेटा डिक्शनरीमध्ये तुम्ही पाहिलं की बाबा DML मध्ये पाहिलं की जो डेटा येतो तो तुमचा कुठे स्टोअर केला जातो, डेटा डिक्शनरीमध्ये. ओके, नाही सॉरी, DDL कंपायलरमध्ये पाहिलं की डेटा कुठे स्टोअर केला जातो, तुमचा सेट ऑफ टेबल्सचा डेटा असतो तो कुठे स्टोअर केला जातो, तुमच्या डेटा डिक्शनरीमध्ये. मग काय, डेटा डिक्शनरी इज द डिस्क्रिप्शन ऑफ व्हेरियस डेटा इन द डेटाबेस. इट कंटेन द इन्फॉर्मेशन अबव. म्हणजे काय असतं, डेटा डिक्शनरी काय असतं, व्हेरियस टाईपचा डेटा आहे त्यांचं काय असतं, तुमचं डिस्क्रिप्शन. प्रत्येक डेटाचं काही ना काहीतरी डिस्क्रिप्शन असतं का नाही डेटाबेसमध्ये. मग ती सगळी इन्फॉर्मेशन कोण कंटेन करत असतं, तर आपला डेटा डिक्शनरी. आता मग कोणत्या कोणत्या प्रकारचं डेटा कोणता असू शकतो, तुमचा डिफरंट डेटा असतात की नाही. मग डेटा कोणता असू शकतो, तुमचा नेम ऑफ द टेबल, नेम ऑफ द ॲट्रिब्यूट, नंतर लेंथ ऑफ द ॲट्रिब्यूट, आफ्टर दॅट नेम ऑफ द रोज इन ईच टेबल. ही सगळी इन्फॉर्मेशन, डिफरंट डेटा आहे तो कुठे स्टोअर केला जातो, आपल्या डेटा डिक्शनरीमध्ये. सेकंड पॉईंट, डिटेल इन्फॉर्मेशन ऑन अ फिजिकल डेटाबेस डिझाईन सच ॲज स्टोरेज स्ट्रक्चर. अजून कोणत्या कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन असू शकते तुमची, की बाबा तुमचं स्ट्रक्चर कसं आहे, ती जे डेटा स्टोअर करणार आहे मग त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, आफ्टर दॅट त्याचा ॲक्सेसिंगचा पाथ कोणता आहे, ती जी फाईल आहे त्या फाईलचा पाथ कोणता आहे. आणि अजून काय, डेटा डिक्शनरी इज यूज टू ॲक्च्युअल कंट्रोल द डेटा इंटिग्रिटी अँड ॲक्युरेसी. मेन वर्क काय, डेटा डिक्शनरीचं मेन कशासाठी यूज केलं जातं, तुमचं ॲक्च्युअल कंट्रोल द डेटा इंटिग्रिटी. मेन फोकस कशावरती करतो डेटा डिक्शनरी, तुमची डेटा इंटिग्रिटी मेंटेन ठेवण्याचं आणि त्याची डेटाची ॲक्युरेसी ठेवण्याचं काम कोणाकडे असतं, तुमच्या डेटा डिक्शनरीमध्ये. मेन लाईन आहे तुमची, हीच लाईन पाहिली जाऊ शकते एक्झाममध्ये. जर पॉईंट आलं, ओव्हरऑल आर्किटेक्चर ऑफ DBMS आलं तर डेटा डिक्शनरीमध्ये हे फर्स्ट सेंटेन्स लिहिलं तरी चालेल. मेन पॉईंट आहे डेटा डिक्शनरीचं. डेटा डिक्शनरी कशासाठी, व्हेरियस टाईप्स ऑफ डेटा त्यांचं डिस्क्रिप्शन स्टोअर करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, डेटा डिक्शनरीचा. मग तुमच्या व्हेरियस डेटा काय असू शकतो, तुमचं नेम ऑफ टेबल्स, नेम ऑफ ॲट्रिब्यूट्स, लेंथ ऑफ ॲट्रिब्यूट, नेम ऑफ रोज ऑफ ईच कॉलम, ईच टेबल, ते सगळी इन्फॉर्मेशन येते तुमची व्हेरियस डेटा म्हणून. आणि डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजे कशी, बाबा त्याचं स्टोरेजचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचा ॲक्सेसिंगचा पाथ कसा आहे, ही सगळी ही जी डिटेल ती पण इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर करतो आपण, डेटा डिक्शनरीमध्ये. आणि डेटा डिक्शनरी मेन यूज कशासाठी केली जाते, डेटा इंटिग्रिटी मेंटेन ठेवण्यासाठी आणि त्याची ॲक्युरेसी मेंटेन ठेवण्यासाठी डेटा डिक्शनरीचा यूज केला जातो. ओके, नाऊ इम्पॉर्टन्स, इट इम्प्रूव्ह. आता त्याचं मेन इम्पॉर्टन्स काय बाबा, इट इम्प्रूव्ह द कंट्रोल ऑफ डेटाबेस ओव्हर द इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड युजर अंडरस्टँडिंग फॉर द युजर सिस्टीम. म्हणजे आता याचा इम्पॉर्टन्स काय बाबा, की डेटा डिक्शनरीचा इम्पॉर्टन्स काय, इट इम्प्रूव्ह द कंट्रोल ऑफ डेटाबेस ओव्हर द इन्फॉर्मेशन सिस्टीम. ते काय करत असतं, इट इम्प्रूव्ह द कंट्रोल ऑफ डेटाबेस ओव्हर द इन्फॉर्मेशन सिस्टीम. म्हणजे काय करतं, इन्फॉर्मेशन सिस्टीम असते आपली, त्याच्यावरची जी डेटाबेस इन्फॉर्मेशन सिस्टीम असते त्याच्यावरतीच आपली डेटाबेस असते ना, मग तिच्यावरती कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं, तुमचं डेटा डिक्शनरी. अँड युजर अंडरस्टँडिंग फॉर द युजर सिस्टीम. मग त्या सिस्टीमवरती वर्क करत असताना युजरला पण कसं झालं पाहिजे, कम्युनिकेशन कसं झालं पाहिजे, त्यांचं अंडरस्टँडिंग. मग ते कम्युनिकेशन प्रॉपर किंवा कम्युनिकेशन त्यांचं प्रॉपर होण्यासाठी काय करत असतो तो, तर त्यांचं
सॉरी तो काय करत असतो, कंट्रोल करत असतो कोणावरती, डेटाबेसवरती, ओव्हर द इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके, म्हणजे डेटाबेसचं आणि युजरचं प्रॉपर कम्युनिकेशन व्हावं, मग त्याच्यावरती काय करत असतो तो, ते प्रॉपर कम्युनिकेशन होण्यासाठी तो डेटाबेसवरती कंट्रोल करण्याचं काम करत असतो. ओके, इट हेल्प्स इन सर्चिंग द व्ह्यूज ऑन अ डेटाबेस, डेफिनेशन ऑफ दोज व्ह्यूज. म्हणजे काय करत असतो तो, की बाबा जे सर्चिंग व्ह्यूज आहेत, म्हणजे तुम्हाला जे सर्च करायचे डेटाबेसमध्ये कंटेंट सर्च करायचे, मग ते सर्चिंगसाठी काय करत असतं, तुम्हाला हेल्प करत असतं. अजून काय, इट प्रोव्हाइड द ग्रेट असिस्टन्स इन अ प्रोड्युसिंग अ रिपोर्ट ऑफ विथ डेटा एलिमेंट्स आर यूज इन ऑल द प्रोग्राम. It provides great assistance in producing a report of the report of with data elements are used in all the program. आता आपले जे प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये काय करतो, काही डेटा एलिमेंट्स असतात की नाही, मग ते जे डेटा एलिमेंट्स असतात त्यांच्यावरती काय करत असतो, आपण एखादा रिपोर्ट जनरेट करत असतो, त्यांचा रिपोर्ट प्रोड्यूस करत असतो. मग तो काय करत असतो, असिस्टन्स म्हणजे काय करत असतो, त्या याच्यावरती एक असिस्टन्स म्हणजे काय, तुमचं जे प्रोग्राम्स आहे त्याच्यावरती आपण जे डेटा एलिमेंट्स यूज केले ते काय करता आले पाहिजे, त्यांचा एखादा रिपोर्ट जनरेट करता आला पाहिजे, जेणेकरून त्या रिपोर्टवरनं पण आपल्याला इन्फॉर्मेशन समजली पाहिजे. मग ते रिपोर्ट जनरेट करताना तो एक असिस्टन्स प्रोव्हाइड करत असतो, कोण, डेटा डिक्शनरी. ओके, नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा डेटा फाईल. आता डेटा फाईल कुठे आहे, डायग्राममध्ये, इन अ डेटाबेसमध्ये तुमचे 3 कॉम्पोनंट्स आहे. ओके, डेटा फाईल, कंपाईल DML आणि डेटा डिक्शनरी. आता आपण काय काय पाहिलं, DDL कंपायलर पाहिला, DML कंपायलर, क्वेरी ऑप्टिमायझर पाहिला, आफ्टर दॅट डेटा मॅनेजर पण पाहिला, नंतर ना आता डेटा डिक्शनरी पण पाहिली. आता काय पाहिजे, डेटा फाईल्स, आणि लास्टला काय पाहिजे आपल्याला, कंपाईल DML. आणि हे जे वरती आहेत आपले ते कोण, एंड युजर्स, ते सगळं पाहिजे आपल्याला. ओके, आता काय पाहिजे आपल्याला, डेटा फाईल्स. आता डेटा डिक्शनरी झालं, डेटा फाईल्स. ओके, आता डेटा फाईल्स काय करते, इट कंटेन द डेटा पोर्शन ऑफ द डेटाबेस. ती काय करते, दॅट इज म्हणजेच काय, इट हॅज अ रिअल डेटा स्टोर्ड इन इट. म्हणजेच काय करत असते, ते डेटाबेसमध्ये काय असतं, तुमचा जो रिअल डेटा म्हणजे काय, तुमचा जो ॲक्च्युअल डेटा आहे, मेन डेटा, तो कुठे स्टोअर असतो, तुमच्या डेटा फाईलमध्ये स्टोअर असतो, रिअल डेटा. इट कॅन बी स्टोअर ॲज अ मॅग्नेटिक डिस्क ऑर अ ऑप्टिकल डिस्क. तर मेन सेंटेन्स आहे ते तुम्ही ज्यावेळेस लिहिशाल पॉईंट एक्झामला ते लिहायचे, हे दोन्ही पण मेन सेंटेन्स आहे तेवढं लिहायचं. इट कॅन बी स्टोर्ड ॲज, मग तो जो रिअल डेटा आहे तो कसा स्टोअर केला जाऊ शकतो, ॲज अ मॅग्नेटिक डिस्क किंवा ॲज अ ऑप्टिकल डिस्क. एवढंच दिलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये. नंतर ना येतं तुमचं कंपाईल DML. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, द DML कंपायलर. आता तुम्हाला तर माहिती, कंपायलर म्हणजे काय, कन्वर्जन ऑफ हाय लेवल लँग्वेज इंटू लो लेवल लँग्वेज. मग इथं सेमच आहे, द DML कंपायलर कन्वर्ट द हाय लेवल क्वेरी. आता याच्यामध्ये DBMSमध्ये आपण काय म्हणतो, रिक्वेस्ट किंवा काय येते त्याला काय म्हणतो आपण, क्वेरीज म्हणतो. मग हा काय करतो, हाय लेवलच्या क्वेरीज आहेत त्यांना काय करत असतो, लो लेवल क्वेरीजमध्ये काय करत असतो, लो लेवल क्वेरी ॲक्सेस कमांड नोन ॲज अ कंपाईल DML कोणाला म्हणतो आपण, जो कंपायलर की हाय लेवल क्वेरीच्या लो लेवल क्वेरीजमध्ये काय करत असतो, कन्वर्जन करत असतो. म्हणजे हाय लेवलच्या कमांड्स आहेत त्यांना लो लेवल कमांड्समध्ये कन्वर्ट करतो, त्याला म्हणतो आपण कंपाईल DML. द DML स्टेटमेंट आर स्टोअर इन इट. म्हणजे DMLचे स्टेटमेंट्स आहेत ते कशामध्ये स्टोअर होतात, तुमच्या याच्या डेटाबेसमध्ये. सो दॅट देर इज अ सिमिलर रिक्वेस्ट द डेटा कॅन बी रियूज. म्हणजे काय, ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, आपल्याला जो डेटा आहे तो काय करत असतो, जर का सिमिलर रिक्वेस्ट आली, सेमच रिक्वेस्ट आली तर काय होतं, आपण ती रियूज करू शकतो. ओके, ना नेक्स्ट वन इज लास्ट पॉईंट इज एंड युजर. ओके, एंड युजर म्हणजे काय, देर आर द रिअल युजर्स ऑफ द डेटाबेस. म्हणजे काय, आता रिअल युजर्स म्हणजे काय, मेन युजर वर्क करत असतात एंड युजर. मग मेन युजर कोणते, दे कॅन बी डेव्हलपर्स, डिझायनर ऑर द ॲक्च्युअल युजर ऑफ द डेटाबेस. मग रिअल युजर कोण असू शकतात, तुमचे डेव्हलपर्स असू शकतात, डिझायनर असू शकतात, किंवा तुमचे ॲक्च्युअल युजर्स असू शकतात. ओके, दिस इज नथिंग बट द ओव्हरऑल आर्किटेक्चर ऑफ DBMS. Okay, now again go to the architecture. Okay, here is
फर्स्ट वन मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, एंड युजर म्हणजे काय. एंड युजर काय करत असतात, ॲक्च्युअल याच्यावरती वर्क करत असतात. आणि तुमचे एंड युजर कोण असतात, तुमचे डेव्हलपर असू शकतात किंवा तुमचे रिअल युजर्स असू शकतात. DDL म्हणजे काय मी सांगितलं, डेटा डेफिनेशन लँग्वेज. त्याच्यामध्ये काय असतं, तुमचा ॲक्च्युअल डेटा असतो, जो की तुमचा काय असतो, तो काय करतो, DDL कमांड्स कन्वर्ट करतो कशामध्ये, DDL कंपायलर. DDL कंपायलर काय करतो, तुमचे ज्या DDLच्या कमांड्स आहेत त्या सेट ऑफ टेबल्समध्ये कन्वर्ट करतो. आणि ते सेट ऑफ टेबल्स कशाने कंटेंट्स असतात, तुमच्या मेटा डेटाने. ओके. आणि मग नंतर ह्या ज्या कमांड्स आहेत त्या मेटा डेटामध्ये आपण ज्या कमांड्स टाकल्या त्या कशामध्ये स्टोअर करतो आपण, डेटा डिक्शनरीमध्ये. इथे डायग्राममध्ये दाखवले, डेटा डिक्शनरीला त्याचं बायडिरेक्शनल आहे. ओके. मग मेटा डेटा म्हणजे काय, तुमचं काय असू शकतं, फाईलचं नेम असू शकतं, डेटा स्टोरेज असू शकतं, स्टोरेजची डिटेल असू शकते. ओके. नंतर पाहिलं आपण DML कंपायलर, क्वेरी ऑप्टिमायझर. DML मध्ये काय करत असतं, DML कमांड्स सच ॲज, DMLच्या कोणत्या कोणत्या कमांड्स असतात आपल्या, इन्सर्ट, अपडेट, डिलीट किंवा रिट्रॅक्ट. ह्या ज्या कमांड्स आहेत त्या काय करतात, ते ॲप्लिकेशन प्रोग्राममधून घेतात आणि कुठे सेंड करतात, तुमच्या DML कंपायलरला. ॲप्लिकेशन प्रोग्राममधून ह्या सगळ्या कमांड्स घेतात, कोणत्या, इन्सर्ट, अपडेटच्या, आणि कोणाला सेंड करतात, तर तुमच्या DML कंपायलरला. आणि DML कंपायलरला का सेंड करतात, तर तुमचं कंपायलेशन व्हावं म्हणून. ओके. मग काय करतात, हे जे त्या ज्या आलेल्या ज्या कमांड्स आहेत त्या कशामध्ये कन्वर्ट होतात, तुमच्या ऑब्जेक्ट कोडमध्ये कन्वर्ट होतात. कशासाठी, डेटाबेसला त्या अंडरस्टँड व्हावं, आलेल्या ज्या कमांड्स आहेत त्या डेटाबेसला समजाव्यात म्हणून ते कशात कन्वर्ट केल्या जातात, ऑब्जेक्ट कोडमध्ये. आणि मग त्या आलेला जो ऑब्जेक्ट कोडमधला डेटा आहे तो काय केला जातो, ऑप्टिमाइज केला जातो. मग ऑप्टिमाइज कशाच्या मदतीने करतो आपण, क्वेरी ऑप्टिमायझरच्या. मग क्वेरी ऑप्टिमायझर त्या कमांड्स ऑप्टिमाइज करतो, त्यांच्यावरती ऑप्टिमायझेशनचं एक्झिक्युशन करतो आणि मग नंतर कोणाला सेंड केल्या जातात, त्या डेटा मॅनेजरला. ओके. आफ्टर दॅट मग डेटा मॅनेजरमध्ये काय होतं तुमचं, की डेटा मॅनेजर काय करतो, सेंट्रल सॉफ्टवेअर कॉम्पोनंट इट कन्वर्ट. ती जे डेटा मॅनेजर काय करतो, की ती जी आलेली जी रिक्वेस्ट आहे ती काय करतो, रिसीव करतो कोणाकडनं, क्वेरी ऑप्टिमायझरने जी रिक्वेस्ट सेंड केली ती ती कोण ॲक्सेप्ट करतं, तुमचं डेटा मॅनेजर. आणि त्याला परत कशामध्ये, मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये तो कन्वर्ट करतो. ओके. अजून काय करतो, तुमचे जे बफरिंग्स आहे, बफरिंगचा जो बफरिंग आहे तुमच्या मेन मेमरीमध्ये, त्याचं काय करत असतो, तो हँडल करत असतो डेटा मॅनेजर. अजून काय काय करत असतो, ज्यावेळेस मल्टिपल युजर्स वर्क करत असतात एकाच डेटावरती मल्टिपल युजर्स वर्क करत असतात एकाच वेळी, सायमल्टेनियसली. मग त्याच्या वेळेस तो काय करत असतो, सिंक्रोनायझेशनचं ऑपरेशन कोण परफॉर्म करत असतो, डेटा मॅनेजर. ओके. अजून काय करत असतो, तुमचा जो बॅकअप आहे आणि तुमचं जे रिकव्हरीचं ऑपरेशन आहे त्यांच्यावरती कंट्रोल करण्याचं काम पण कोण करत असतो, डेटा मॅनेजर. आणि आता डेटाबेसमध्ये डेटा डिक्शनरी काय करत असते, डिस्क्रिप्शन ऑफ व्हेरियस डेटा इन अ डेटाबेस. डेटा डिक्शनरी म्हणजे काय, डेटाची जी मल्टिपल डेटा असतो, व्हेरियस डेटा असतो त्यांचं डिस्क्रिप्शन म्हणजेच काय, आपण त्यालाच काय म्हणतो, डेटा डिक्शनरी. ओके. मग तो काय करतो, इन्फॉर्मेशन ठेवतो, कसली, नेम ऑफ टेबल्स, त्यांची लेंथ ऑफ ॲट्रिब्यूट, नंबर ऑफ रोज, ही सगळी इन्फॉर्मेशन असते. मग काय, त्याची डिझाईन कशी बाबा, स्टोरेजचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचा ॲक्सेसिंग पाथ कसा आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर असते, तुमच्या डेटा डिक्शनरीमध्ये. ओके. आणि मग नंतर अजून काय, डेटा डिक्शनरीचं मेन सेंटेन्स काय आहे, तुमची डेटा इंटिग्रिटी आणि तुमची ॲक्युरेसी कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं, डेटा डिक्शनरी. ओके. नंतर डेटा डिक्शनरीमध्ये ते एक मेन झालं. ओके. डेटा फाईलमध्ये काय सांगितलं मी, तुमचा जो रिअल डेटा असतो तो स्टोअर केला जातो डेटा फाईलमध्ये. ओके. आणि तो स्टोअर कसा केला जातो, ॲज अ मॅग्नेटिक डिस्क किंवा ऑप्टिकल डिस्क म्हणून स्टोअर केला जातो. कंपाईल DML काय करतो, हाय लेवलच्या ज्या कमांड्स आहेत त्या लो लेवल कमांडमध्ये कन्वर्ट करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कंपायलर म्हणतो. ओके. नंतर काय, एंड युजर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बाबा रिअल युजर असतात, म्हणजे तुमचे डेव्हलपर म्हणा किंवा तुमचे डिझायनर किंवा ॲक्च्युअल युजर, ते झाले तुमचे एंड युजर. ओके. दिस इज our overall structure of DBMS. Okay, I will ask you a question on Zoom meeting. Thank you.